अंकाचं विमोचन झालंय असे श्री संजयजी नेकलेकर सर यांना मी विनंती करतो. परमपूज्य साखरे महाराज यांना प्रणाम करून या ठिकाणी उभं राहायची हिंमत करतो. आणि साखरे महाराजांचं प्रश्न काय आहे, त्यांचा अधिकार काय आहे हे तुम्हाला कोणालाही सांगायची गरज नाही, कारण मी तो अनुभवलेला आहे एकदा आळंदीला. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले उमाकांची आई आमची मावशी, त्याच्या बहिणी सौ निर्मला भाऊजी, उदाताई भाऊजी, मंगला, मोहिनी, त्यांचे मिस्टर, या सगळ्यांना जे या ठिकाणी आणि उपस्थित लोक, उमाकांतचा परिवार. आता सॉरी, एक गोष्ट सांगायचं राहिलं की इथं सगळ्यांनी आतापर्यंत उमाकांतचा उल्लेख हा पाटील साहेब केलेला आहे. मी तर करू शकत नाही, कारण मला ते वळत नाहीये. लहानपणापासून उमाकांत किंवा त्याच्या व्यतिरिक्त अजून वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत, पण उमाकांत या ठिकाणी सोयीस्कर वाटते, मी ते वापरतो. तर हा शब्द मी इथं वापरायची तुमच्याकडून परवानगी घेतो. दुसरी एक गोष्ट की यशोधन साखरेंनी थोडीशी चूक केली की माझं हे सांगताना, पद सांगताना कमिशनर पोलीस सांगितलं, पण त्यांनी असिस्टंट विसरले. त्यामुळे मी करेक्शन करतो की असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस होतो मी. विनाकारण कोणाला गैरसमज नको तितका मोठा आपण व्हायचं नाहीये. या ठिकाणी एवढा सगळा समुदाय जमल्यानंतर काय असते की सुरुवातीचा वटवृक्ष जे आता दिसतोय त्याची मूळ कोणालाच दिसत नाही. तर हे मला आज इथं पाहायला मिळालंय. उमाकांत सोबत 1980 पर्यंतचा काळ मी सोबत होतो, सतत एकसारखं. मी त्याच्या घरात, तो माझ्या घरात. असं जर म्हणलं तर थोडं अतिशयोक्ती होईल, पण तरी सुद्धा मला म्हणावंसं वाटते की श्रीकृष्णाच्या गोकुळातला मी होतो त्याच्यासोबत. कारण गोकुळात जोपर्यंत श्रीकृष्ण होता तोपर्यंत तो तसा सवंगडी होता, त्या सवंगड्यातला मी एक होतो असं म्हणायला काहीच आज मला वाईट वाटत नाही, किंवा उलट गर्व वाटतो की मी उमाकांत सोबत त्या काळात होतो. आणि त्या काळात असल्यानंतर त्या काळामध्ये त्याचा जो उत्कर्ष झालेला आहे, हा उत्कर्ष मला आज दिसतोय. इतके दिवस ऐकून होतो, हे प्रामाणिकपणे सांगतो की उमाकांत लातूरमध्ये येणं आणि ही लातूर त्याची कर्मभूमी राहणं आणि त्यानं त्या ठिकाणी जे कर्तृत्व करून दाखवलेलं आहे, हे कर्तृत्व हे खरोखरच वाखाणण्यासारखं आहे. आणि हे आज मी अनुभवतोय आणि यामुळे मला इतका आनंद होतोय की ते मला शब्दात व्यक्त करणं खरंच कठीण होतं. आपण सगळे लोक जमलेले आहात या ठिकाणी. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथं हा कार्यक्रम जो अरेंज केलेला आहे, सौ दीप्ती यशोधन साखरे, सौ कीर्ती चैतन्य पाटील आणि सौ श्रुती नितीन पोखरेकर, ह्या सगळ्यांचं मी धन्यवाद, आभार काय म्हणायचे ते मी व्यक्त करतो. कारण त्यांच्यामुळं आज मला हा कार्यक्रम अटेंड करायची वेळ मिळालेली आहे. आणि हे अटेंड करताना आज आयुष्यातला एक फार महत्वाचा दिवस आज माझ्या आलेला आहे. त्यापूर्वी बरेच आलेले आहेत, त्यापैकी एक आहे. कारण आज मी या कार्यक्रमाला हजर आहे, शिवाय परमपूज्य साखरे महाराजांच्या सानिध्यात थोडा वेळ का होईना पण बाजूला बसलोय, हे माझं परम भाग्य आहे की काहीतरी पुण्य केलं असेल. कृतज्ञता सोहळा, खरोखर याबद्दलची जी व्याख्या बऱ्याच जणांनी यापूर्वी सांगितलेली आहे, त्यात मी जास्त पडत नाही. परंतु मुलींना आपल्या माता पित्यांबद्दल वाटणं नुसतंच वाटून चालत नाही, ते कृतीत करून दाखवलं. आणि हे दाखवण्याची जी वेळ आहे आणि त्यांनी जी साधली 61ला, हे खरोखर कौतुकास्पद आहे. मी साधारण 1980 नंतर मुंबईमध्ये पोलीस खात्यात आलो. पोलीस खात्यातून जाताना बऱ्याच वेळेला मी ऑटो रिक्षावरती वगैरे सगळे स्लोगन्स वाचलेले. त्याच्यात एक होतं, मुलगी शिकली प्रगती झाली. आता अशी गोष्ट आहे की मी माझ्या डिपार्टमेंटमध्ये असताना किती मुली शिकल्या, काय प्रगती केली हे बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे. पण त्यापेक्षा ही अशी प्रगती खरोखर झाली हे मला आज इतक्या आनंदाने सांगावं वाटतं की हीच प्रगती पाहिजे आपल्याला. आपल्या भारताला हीच प्रगती अपेक्षित आहे की खरोखर आई वडिलांनी शिकवल्यानंतर त्याचे आपल्याला काय करायचे आणि समाजाला काय दाखवायचंय हे या 3 मुलींनी दाखवलेलं आहे. आणि ह्याचं श्रेय निश्चितच उमाकांकडे जाते, बहिणीकडे जाते, दुसरं कोणीही घेऊ शकत नाही. आणि आज जरी समजा
त्यांचे जावई म्हणतात की मी काहीच केलं नाही, खरोखरच त्यांनी काहीच केलं नाही, पण सगळं केलं. एक प्रकारे आदर्श मुली ज्या आहेत ह्या अशा असाव्यात हे मी धाडसानं स्पष्टपणे इथं नमूद करू शकतो. आता या ठिकाणी इथं आल्यानंतर मी हा जो कार्यक्रम पाहायला लागलो, ऐकायला लागलो, मला इथं उठून बोलायचं आहे मला माहित होतं, नाही बोलणारही होतो, पण बऱ्याच वेळा असं वाटतं की आपण नुसतं ऐकतच बसावं. कारण इतक्या नवीन गोष्टी मला इथं ऐकायला मिळालेल्या आहेत उमाकांतबद्दल. कारण का 1980 नंतर त्याचा जो प्रवास पुढचे सुरू झालेला आहे त्या प्रवासाबद्दल मला काहीही तशी काहीच एबीसीडी माहीत नव्हती. आमची भेट सुद्धा होत नव्हती. मी कधीही म्हणजे झाली तर फोनवर भेट व्हायची, कधीतरी चुकून कुठंतरी झाली भेट व्हायची, ऐकायचो फक्त. पण कामगार संघटनेमध्ये त्याचं जे कर्तृत्व आहे ते म्हणजे मला आश्चर्य टाकणाऱ्या गोष्टी आहे. मी कधीही ह्याचा विचार केला असेल उमाकांतनं, हा मी विचार सुद्धा केला नव्हता. आणि आता सुद्धा मी त्याच आश्चर्यात आहे की खरोखर म्हणजे हे कसं काय घडलंय त्याच्याकडून. कुठली तरी दैवी शक्ती त्याच्या मागे उभी राहिल्याशिवाय असं घडणं शक्य नाहीये. आणि त्याच्या लहानपणाच्या गोष्टी म्हणलं तर नेतृत्वाच्या गोष्टी म्हणलं तर मला चांगला अनुभव आहे. कारण काय बऱ्याच वेळेला आम्ही एकत्र राहत असताना, एकत्र खेळत असताना ज्या काही माझ्याकडून चुका व्हायच्या त्यावेळेस माझ्या घरी सगळ्यात पहिल्यांदा तो जायचा आणि तिथं नेतृत्व करून मला बरोबर माझी चूक नाही हे माझ्या घरच्या लोकांना, आईला पटवून सांगायचं. आणि ते सांगितल्यामुळे मला एक प्रकारचा सहारा असायचा, ते एक इंडिकेटर असायचं माझ्यासाठी. आणि तो जाऊन आल्यानंतर मला सांगायचं अरे असं असं झालं, मग कसं करू, मग पुढच्या दाराला जाऊ की मागच्या दाराला जाऊ घरा. ह्या गोष्टी आमच्या इतक्या जायच्या की कुठेही जायचं असलं की उमाकांत हा माझ्या सोबत आहे हे माझ्या घरच्या लोकांना फार मोठा दिलासा असायचा. मी त्याला सोबत घेऊन जायचो, मध्येच कुठेतरी जायचो, परत त्याच्यासोबत घरी जायचो मी. कारण त्याच्या जाताना आणि येताना उमाकांत सोबत आहे म्हणल्यानंतर आमच्या घरातली आमची आई उमाकांत खूप मानायची. तर उमाकांत सोबत आहेस ना, मग मला काही कशाची काळजी नाही. ह्या इथपर्यंत त्याचा स्वभाव जो होता आणि तो शेवटपर्यंत त्यानं आतापर्यंत ठेवलेला आहे की बा कोणासोबत असताना कसं आपलं वागायचं, कोणाला आपलंसं कसं करावं आणि कसं कोणाला आपल्यापासून दूर जाऊ देऊ नये हे त्यानं आजपर्यंत ठेवलेलं आहे. माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला तो माहिती आहे, माझ्या घरातल्या प्रत्येक नातेवाईकाला तो माहिती आहे, माझी आई वडील वगैरे सगळे. आणि त्याचं एक होतं की माझ्या घरातल्या लहान मुलापासून ते वयस्कर सगळ्या माणसाबद्दल तो सगळ्यांशी व्यवस्थित गप्पा मारत, यथेच्छ गप्पा मारायचा. कोणाची त्याला काही सोय सुद्धा नव्हतं की बा काय कोणाची नाही म्हणा, त्याच्याशी बोलायचं नाही असं काहीही नाही. आणि ह्या गोष्टी ह्याच्यातले सांगावं लागते. आणि तो एक माझ्या घरातला एक माणूस असल्यासारखा, तो म्हणजे असा वेगळा मला कधीच वाटला नाही, आमच्या घरातल्या लोकांना घरी वेगळा वाटला नाही. एवढंच काय तर मी 1980 नंतर ज्यावेळेस नांदेडमधून मुंबईत गेलो त्यानंतर सुद्धा तो मला घरची काळजी वाटत नव्हती. उमाकांत नांदेडमध्ये आहे संपलं. बाकी सगळ्यांचं माझ्या आई वडिलांचं नातेवाईकांचं जे काही काम असेल मी तिथं असताना जे करू शकत नव्हतो तो नसताना करायचा. इतकं त्याची म्हणजे समरसता प्रत्येक बाबतीत असायची. तो नांदेडमध्ये शिकत असताना त्याचे प्रत्येक नातेवाईकाबद्दलचे जे काही मतं असायची तो माझ्याशी शेअर करायचा. तो एवढंच म्हणायचं की अरे आज माझ्या भाऊजींचं पत्र आलं, त्यांनी मला हे सांगितलं बघ बरं. म्हणजे विशेष करून निर्मलाचे यजमान त्यांनी त्याला पत्र पाठवून सांगायचे की उमाकांत तू असं केलंस, खरोखर चांगली गोष्ट आहे. भाऊजींनी माझी तारीफ केली. म्हणजे अरे बा तारीफ केली म्हणजे तू केलास म्हणून तारीफ केलीस. कारण मन मोकळेपणानं सांगायचं तू. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याला पुढच्या आयुष्यामध्ये खरोखरच किती कामाला पडलेल्या आहेत. आणि मुख्य म्हणजे आता उग्र ग्रह शांती केली आज. तर मला प्रश्न पडला की उग्र हा कधीच नव्हता, उमाकांत उग्र कधीच नव्हता, पण ग्रहाची शांती केली त्याच्या दृष्टीनं अजून त्याच्यामध्ये अजून थोडीशी भर पडलेली आहे की बा अजून तू कधी गरम होणारच नाही. त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल मी एक छोटस एक म्हणजे थोडक्यात मला जाणवते की यापूर्वी एकदा मी विष्णू सहस्रनाम म्हणताना एक वाक्य मला फार नेहमी जाणवते, अमानी मान्यदो मान्यो लोकस्वामी त्रिडपतो. म्हणजे हा असा व्यक्ती आहे की जो स्वतःला मान मिळेल ह्याची अपेक्षा करत नाही, पण तो स्वतः मानाची अपेक्षा न करता तो दुसऱ्याला मान देतो आणि त्याला सगळेजण मान देतात. त्याचं प्रत्यय आज मला इथं आलेलं आहे. आणि हेच त्याच्या जीवनाचं एक
मोठं कार्य आहे आणि त्याचं कर्तृत्व आहे हे मला कळून चुकलेलं आहे. कारण आता यशोधन साखरेंनी सांगितलं की नेतृत्व करताना बरेच लोक आपले विरोधी होतात आणि त्याची गोष्ट खरी आहे की नेतृत्वामध्ये कोण किती आपल्या जवळचा आहे, त्यातल्या त्यात नेतृत्वामध्ये कसं फार जवळचा माणूस असतो तो खरा शत्रू असतो. हे मी फार ठिकाणी जवळून बघितलेलं आहे. पण त्याही लोकांमध्ये हा राहून आजपर्यंत अक्षरशः आनंदित राहणे जे त्याला जमलेलं आहे, ह्या मागे त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यानं त्याच्या कुटुंबासोबत घालवलेला काळ आणि त्या पद्धतीनं घालवला. आणि विशेष म्हणजे बहिणीने त्याला दिलेली साथ, ही साथ तितकीच तोलामोलाची आहे. कुठेही कमीपणा नाही किंवा समानतापेक्षा थोडंसं मी कणकभर जास्तच म्हणून जाईल. महाराज म्हणाले समान आहेत पण नाही, त्यापेक्षा थोडेसे जास्त आहेत बहिणी, कारण त्यांनी हे सांभाळल्यामुळेच त्याला बाहेर कर्तृत्व करायला वेळ मिळाला आहे. या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करतो की वहिनीचं कार्य त्याच्या पुढे सोबत अगदी त्याच्यापेक्षा 2 पावलं पुढेच आहे. आणि हे प्रत्ययाला आलेले आहेत त्या मुलींच्या वागण्यांवरून. मुलींनी सुद्धा आई आणि वडिलांचा ज्या गोष्टीचा उल्लेख केला आणि त्या उल्लेख केलेल्या गोष्टींमध्ये त्यांनी कर्तृत्व करून दाखवलेलं आहे, ह्याचा प्रत्यय सगळ्यांना आपल्याला आलेला आहे. लहानपणी उमाकांसोबत आम्ही बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. गणेश उत्सवात उमाकांत नाटकात काम करायचा, आम्ही बोलत बसायचो. होळीचे कार्यक्रम आले, आमच्या होळी आल्यानंतर आता आम्हाला वाटायला की त्या म्हणजे आता ते करता येत नाही, पण त्यावेळेस होळीत आम्ही भरपूर बोंबाबोंब केली आणि जे आम्हाला त्रास देते त्यांच्या घरात जाऊन बोंबाबोंब केलेली आहे. तर त्या वाडीमध्ये, विठ्ठल वाडीमध्ये हा तिथं राहायचा होता. सगळ्याच्या आवडता मुलगा म्हटलं तर उमाकांत असायचा. सगळेजण घरामध्ये उमाकांतचं उदाहरण द्यायचे, स्वतःच्या मुलांना बदलायचे. आणि आम्ही चेष्टेला म्हणायचं आज कोणाला बदलायचे त्याच्या घरी जाऊ तरी आपण 2 शब्द बोलत म्हणलं की द्या. आम्ही निघालो तिथे. गेल्यानंतर त्याचा आम्ही बाहेर पडल्यानंतर विशेष म्हणजे आम्ही केव्हा जायचो, तो मुलगा त्याच्या घरात नसताना जायचा. आल्यानंतर त्याचे उद्धार व्हायचा त्यामुळे. अशा सगळ्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी आता एक एक गोष्ट सांगायची म्हटल्यानंतर ना आता आठवायला भरपूर गोष्टी आहेत. त्या काही गोष्टी जेवढ्या आठवल्या तेवढ्या मी स्मरणिकेमध्ये तेवढं नमूद केलेल्या आहेत. आणि त्या नमूद केलेल्या गोष्टी सुद्धा इतक्या गमतशीर वाटतात वाटतील आपल्याला. पण ह्या गोष्टी घडलेल्या आहेत, खऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात घडतातच. या ठिकाणी आपण सगळेजण जमलेले आहात. जमल्यानंतर ज्या आपुलकीनं ह्या मुलांनी जो कार्यक्रम केलेला आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कृत्रिमता दिसलेली नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आतापर्यंत मी बघितलेलं आहे. अक्षरशः इतकं सहज, परंतु त्यामध्ये एक स्वतःचं काहीतरी आपण प्रत्येकानं मोलाचं दान दिलेलं आहे. जावाई म्हणून तर कोणीच नाही त्याच्याकडे, सगळे त्याचे मुलंच आहेत. तिने जावाई सुद्धा मुलंच आहेत त्याचे. जावाई म्हणताच येणार नाही मला त्यांना, पण त्यांनी इतक्या आपुलकीनं काम केलेलं आहे. आणि ह्यापूर्वी सुद्धा मी फक्त त्याच्याकडून ऐकलेलं आहे की बाबा माझे जावे असे आहेत तसे नाही. नुसतं ऐकून काहीच नसते. प्रत्येक सासऱ्याला किंवा सासूला जावाई आपला चांगलाच वाटतो. पण आज या ठिकाणी मी स्वतः सांगू शकतो की सांगतो तुम्हाला सगळ्यांना जाणवते की नाही, हे जावई खरोखर तसे आहेत. कारण एवढी मोठी त्याच्या मागे पुण्याई आहे. कुठली पुण्याई आहे, त्याच्या पूर्वजन्माची असू शकते, या जन्माची असू शकते. त्याचं कर्तृत्व आहे, त्याचं वागणं आहे, त्या सगळ्या गोष्टी या इथं एकत्रितपणे झालेल्या आहेत. आणि त्यामागे परमेश्वराचा हात आहे, मल्हारी म्हाळसाकांताचा तिथं निश्चितच हात आहे त्याच्यावरती. आणि हे या ठिकाणी असल्यामुळेच त्याला ते शक्य झालेलं आहे. भरपूर बोलायसारखं आहे, पण आज या ठिकाणी मी सुद्धा स्वतः निशब्द होत आहे. कारण त्याच्या कर्तृत्वाचं पुढच्या गोष्टी, कारण मी फक्त 1980 पर्यंतचाच काळ त्याच्यासोबत घालवला असल्यामुळे बालपणाच्याच गोष्टी मी फार फार अनुभवलेल्या आहेत. पण ह्या गोष्टी आज मी ऐकायला मला फार जास्त आवडेल. इथे तरी मी जास्त वेळ न घेता, मला जरी वेळ दिला तरी मला आज बोलायला शब्द नाहीत हे मी मान्य करून इथे मी 2 शब्द बोलवतो, थांबवतो आणि सौ वहिनी उमाकांत यांना शुभेच्छा देतो. परत आपल्याला अमृत महोत्सवाला भेटायचं आहे, तेवढ्यासाठी अजून काही शब्द मी राखून ठेवतो. चूक झाली याला तेच कारणीभूत आहे. त्याचं कारण असं की मी पाटील साहेब मला असं म्हणायचे की माझा एक मित्र मुंबईला आहे पोलीसमध्ये. मी त्यांना विचारायचो मला उत्सुकता म्हणून कुठल्या पदावर आहे. म्हटलं मी त्यांना कित्येकदा विचारतो तुझं पद काय.
तर ते म्हणतात ते पदच सांगत ते काय माझं पद आहे. त्याचं कारण की एकदा जर आपल्या मित्राला आपलं पद कळलं तर त्याच्याशी आपण तेवढ्या मोकळेपणाने वागू शकू का नाही ही भीती त्यांच्या कदाचित मनामध्ये असेल असं मला वाटतं, म्हणून त्यांनी कधी पद सांगितलं नसेल. आणि मी बघितलं की त्यांची इतकी मैत्री आहे की इतक्या मोठ्या पदावर जाऊन सुद्धा कुठल्याही प्रकारचा मैत्रीमध्ये आड पडदा त्या ठिकाणी नसतो. अगदी पूर्वी ज्याप्रमाणे ज्या नावाने ते एकमेकांना हाक मारतात त्या नावाने अजून सुद्धा ते एकमेकांना हाक मारून गप्पा मारत असतात. असो, त्याच्यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे एक प्रमुख पाहुणे श्री धर्मापुरकर साहेब हे सुद्धा पाटील साहेबांचे बालमित्रच आहेत. त्यांना मी विनंती करतो की पाटील साहेबांच्या बद्दल त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. परमपूज्य साखरे महाराज, आजचे सत्कार मूर्ती ज्यांच्यासाठी आपण स्वतंत्र सोहळा या ठिकाणी अरेंज केला आहे ते माझे मित्र उमाकांत पाटील, त्यांच्या सहधर्मचारिणी पद्मजाताई, माझे उमाकांतचेच मित्र असले माझेही मित्र आहेत. माझे मित्र संजय नेत्रीकर, उमाकांतचे सर्व कुटुंबीय, त्यांचे मित्र व या विशेष सोहळ्यासाठी या ठिकाणी आलेले निमंत्रण आणि बंधू भगिनी, मी आज तुमच्या समोर उमाकांतचा मित्र म्हणून या ठिकाणी उभा आहे. 1974 हे माझं मॅट्रिक झाल्याचं मी मॅट्रिक झालो आणि योगा त्याच वर्षी उमाकांतचे वडील कंधारला बदली होऊन आले. मी PUC मध्ये प्रवेश घेतला, उमाकांतनेही PUC मध्ये प्रवेश घेतला आणि योगायोग असा की कंधारला पंचायत समितीमध्ये त्याचे वडील कार्यरत होते, तिथे क्वार्टर होतं, पण योगायोग त्यांनी तिथे न राहता आमच्या घरी राहायला आले. आणि आमच्या घरी राहायला आल्यानंतर त्यावेळेसची घरी काही किराणा वगैरे देण्यासारखी नसत, फक्त 6 रूम्स होत्या. 3 रूम्स मध्ये उमाकांतचे कुटुंबीय राहायचे, 3 रूम मध्ये आम्ही राहायचो. आणि त्यावेळेसच्या वातावरणामध्ये जसं काही हे दोन्ही कुटुंबीय जरी असले तरी जस्ट एकाच कुटुंबातले माणसं आहोत असं आम्हाला वाटायचं. दररोजची जेवण असतील, साधे साधे कार्यक्रम असतील, ते अगदी समोरासमोर 2 रूम असायच्या, सर्व बाबी एकत्रच असायच्या. आणि विशेष म्हणजे उमाकांत त्यावेळेस आमच्यासोबत ज्या कॉलेजमध्ये आला असेल, त्या आमच्या समोर आमच्या बरोबर राहिला असेल, तर विशेष उमाकांतचे या ठिकाणी अनेक वक्त्यांनी या ठिकाणी नमूद केलेला आहे. पण उमाकांतचा विशेष गुण म्हणजे नेहमी कार्यरत राहणं, आनंदी राहणं आणि समाधानी राहणं. तर मी हे 3 गुण त्यांना कॉलेजमधले असल्यापासून आजपर्यंत तागायत मी त्याच्याकडे पाहिलेले आहेत. कॉलेजमध्ये असताना त्या काळात विशेष बाब या ठिकाणी मी नमूद करतो की बऱ्यापैकी जे मुलं हुशार असतील त्या मुलांचं विशेष वेटेज राहायचं त्या कॉलेजमध्ये किंवा त्या संस्थेमध्ये. आज टोटली परिस्थिती बदलली आहे. हुशार मुलं असेल किंवा थोडाफार काम करणारा असेल किंवा बरा असेल तो बाजूला पडला आणि वेगळाच दबाव ग्रुप त्या कॉलेजमध्ये होतो. पण त्यावेळेस आमचा आणि उमाकांतचा जो ग्रुप दबाव गट त्या कॉलेजमध्ये झाला होता, तो एक चांगला आणि हुशार विद्यार्थ्याचा ग्रुप म्हणून आम्ही त्या कॉलेजमध्ये, कंधारच्या कॉलेजमध्ये एक ग्रुप तयार केला होता. आणि काही बाबी असेल, कुठलेही कार्यक्रम असेल, त्यावेळेसचे कॉलेजचे आमचे प्रिन्सिपॉल या ठिकाणी सांगायला सरतबुद्धे सर होते, सांगायला हरकत नाही, मुंबईचे अत्यंत उच्च विभूषित असे ते होते. पण आमच्या 5-6 लोकांना एखादा कार्यक्रम करायचा असेल, एखादंच काही काम करायचं असेल तर आमच्या 5-6 लोकांना ते विशेष करून बोलायचे, विशेष करून विचारायचे, व आज आपल्या कॉलेजमध्ये असं करायचं आहे, तसं करायचं आहे. म्हणजे ही बाब जी आहे या ठिकाणी नमूद करतो की 5-6 लोकांनी मिळून त्या कॉलेजवर एक दबाव केला होता आणि चांगल्या बाबीचा साठी तो केला होता. त्यानंतर उमाकांतचं लग्न लवकर झालं 1974 ते 80 या काळामध्ये आम्ही जवळपास संपर्कात होतो. उमाकांतचं त्यानंतर लग्न झालं, लवकरच लग्न झालं, नोकरी लवकर लागली, तो त्या मानाने मुलंही लवकर झाली त्या मानाने. पण त्यामुळे आम्ही थोडंसं उशिरा लग्न झालं, शिक्षणही उशिरा झालं, पण आजपर्यंत आम्ही त्याच्या संपर्कात राहिलो. ज्या वेळी मी आणि उमाकांत सोबत बोलतो, ज्या वेळी आम्ही त्याच्या संपर्कात येतो, फोनवर संपर्क करतो, त्यावेळेस आम्ही त्या दिवसाच्या जे आम्ही राहिलो, मी या पुस्तकात स्मरणिकेमध्ये त्या एका छोटासा लिहिलंय, त्याला मी सोनेरी दिवस म्हणून म्हणलेले. खरंच ते सोनेरी असे दिवस होते. विशेष म्हणजे त्या काळात आम्ही ज्या गप्पा मारायचो, ज्या आता एक मनानं आम्ही ठिकाणी राहतो होतो, त्या दिवसाची आठवण आजही होते. आणि आम्ही ज्यावेळेस आता गप्पा मारतो, सहज एखादं भेटलं तर त्यावेळेस त्या भूतकाळ ज्यावेळेस सांगतो ते दिवस आठवतात आणि आज एकदम मन मोकळं होतं, जसं काही ते आपल्याला टॉनिक मिळाल्यासारखं आहे असं मला आज वाटतं.
उमाकांतच्या नेतृत्व गुणाबद्दल आता त्याचे मित्र संजय नेक्रीकर यांनी सांगितलं, तशीच परिस्थिती त्या कॉलेजमध्ये होती. 5-6 लोक आम्ही मिळून आम्ही उमाकांतला कुठल्या बाबतीत पुढे करायचं आणि त्याला सांगायचं आपला कार्यक्रम अरेंज करायचा. आणि कॉलेजमध्ये कार्यक्रम अरेंज करायचं म्हणलं की तो कार्यक्रम यशस्वी झालाच असं नक्कीच व्हायचं. आणि म्हणूनच या बाबीची दखल घेऊन आमचे प्रिन्सिपल आम्हाला नेहमी सांगायचे की आपल्या कॉलेजमध्ये आपल्याला असं असं करायचं आहे. त्यानंतर उमाकांतची वेळोवेळी माझी चर्चा व्हायची. अनेक बाबतीत त्यांनी मला सल्ला द्यायचा आणि विशेष मी या ठिकाणी नमूद केले की नेहमी आनंदी राहायचं. काही त्याच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग कटू प्रसंग आले असतील, माझ्याही जीवनामध्ये करायचे कटू प्रसंग, त्यावेळेस आम्ही नेहमी समन्वय साधायचं, असं असं झालेलं माझं तुझ्या त्याने मला सांगितलं अशा सगळ्या गोष्टी घडल्या. पण त्या दोघांच्या विचारातून आम्ही एकमेकाला पूरक असे चर्चा करायचो आणि त्या प्रसंगातून आम्ही निघून जायचो. म्हणजे हा मित्रत्वाचा जो आमचा दुवा आहे तो आजपर्यंत कायम आहे आणि तो सतत असा विकसित होऊन गेलेला आहे. या ठिकाणी मी विशेष नमूद करतो की त्यांच्या धर्मपत्नी ज्या आहेत त्या कंधारच्याच आहेत आणि योगात माझ्या नातेवाईक आहेत. आणि आता संजय नेक्रीकरजी सांगितल्यासारखं उमाकांतच्या या आजपर्यंतच्या प्रवासामध्ये अत्यंत चांगली भूमिका आणि त्यांच्या संसाराला अत्यंत पूरक अशी भूमिका पद्माताईंनी या ठिकाणी निभावली असं मी पुन्हा या ठिकाणी नमूद करतो. आत्ताच त्यांच्या एका मुलीनं सांगितलं की आम्ही अत्यंत आनंदी आहोत, आम्ही कृतार्थ आहोत. ती जी बाब आहे ती त्याच्या स्वतःच्या स्वभावामधून त्यांनी केलेल्या परिश्रमामधून त्याच्या तो अनेक लोकांशी जो मनमोकळेपणाने वागला त्यामुळे त्याला हे सगळं यश मिळालेलं आहे. आणि आज तुम्ही एवढ्या प्रमाणात त्या ठिकाणी आलात तीच पावती त्याच्या चांगलेपणाची आहे, त्यांच्या सदर्पणाची आहे आणि मनमोकळ्या स्वभावाची आहे. मी आताच यशोदाची साखरेने सांगितले की हा कार्यक्रम जावयाने नाही केला, त्यांच्या मुलीने केला आहे. पण या ठिकाणी विशेष नमूद करतो की हा कार्यक्रम जवळपास 1 महिन्यापूर्वी असं मला उमाकांतचा फोन आला आणि लगेचच यशोदांची साखरेचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं की मित्र म्हणून तुम्हाला या ठिकाणी लेख लिहायचा. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी त्यांना योगा लगेच माझ्या तोंडातून कळलं की हा खरंच मी माझं भाग्य समजतो की उमाकांतच्या 61च्या निमित्तानं आपण लेख लिहितो आहोत. आणि मी खरंच या ठिकाणी माझं आजही भाग्य समजतो की परमपूज्य साखरे महाराजांच्या सानिध्यात आता नेक्रीकर साहेबांनी सांगितलं मला 1-2 तास या ठिकाणी वावरास मिळालं, हे माझं खरंच मोठं भाग्य आहे. आणि हे भाग्य मला खरंच माझ्या मित्रांमुळे आणि उमाकांतमुळे मिळालेलं आहे. अशा प्रकारच्या मित्रांच्या सानिध्यात असल्यामुळं आज मीही सेवानिवृत्त झालो आणि मी सुद्धा मी एक कृतार्थ आणि अत्यंत आनंदी असं माझंही मत आहे. आमचा जो मित्र परिवार जो होता उमाकांत किंवा माझे अनेक मित्र असतील त्या काळामध्ये आम्हाला वाचनाचा खूप असाच सवय होती. आणि या ठिकाणी परमपूज्य साखरे महाराजांच्या समोर या ठिकाणी मला सांगायला विशेष नमूद वाटतं की 1992ला मी आपण लिहिलेली सार्थ ज्ञानेश्वरी हा ग्रंथ वाचला. त्यानंतर 2-3 वेळा तो ग्रंथ वाचला. त्यामुळं मला जो स्वतःच्या मनाला मध्ये एक ऊर्जा मिळाली, जी उर्मी प्राप्त झाली, त्या ऊर्जेमधून अनेक वेळा काही छोटी मोठी संकटं आली असतील, त्या संकटातून निभावण्याला खरंच मला फार मोठी शक्ती परमपूज्य साखरे महाराजांच्या त्या सार्थ ज्ञानेश्वरीमुळे मला मिळालेली आहे. आणि त्या ज्ञानेश्वरी वाचनानंतरच माझ्या घरी तुकारामाची गाथा आली, एकनाथाचं भागवत आलं, समर्थ रामदासाच्या दासबोध आला. आणि त्यात ह्या सर्व ग्रंथाच्या वाचनामुळं मला या ठिकाणी मी समजतो की ही पुस्तकं वाचायस बुद्धी मिळणं ही सुद्धा कदाचित ही भगवंताची फार मोठी कदाचित आपल्या मग प्रेरणा असेल किंवा मी याबद्दल मी स्वतः कृतज्ञ मानतो की देवाने मला अशी ग्रंथ वाचायला मला सद्बुद्धी दिली. आणि आजच्या या सोहळ्याच्या अनुषंगाने विशेष मी पुन्हा एकदा नमूद करतो की उमाकांतनी या ठिकाणी आम्हाला एक मित्र म्हणून या ठिकाणी सन्माननीय साखरे महाराजांच्या सानिध्यात बसण्याची जो योग आनंद दिला त्याबद्दल मी असा उमाकांतच्या सर्व कुटुंबियाचे आम्ही आभार मानतो आणि या अपंगाची जागा घेतो. धन्यवाद. या कार्यक्रमाची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत आहात. असा आजचे सत्कार मूर्ती श्री पाटील साहेब उमाकांतजी पाटील साहेब यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि हा जो सत्कार आहे हा त्यांच्या 3ही मुलींच्या हस्ते हा सत्कार या ठिकाणी संपन्न होणार आहे. या सत्कारामध्ये त्यांना आम्ही सगळ्यांनी मिळून एक रेशमी सोळं आणि उपन्न दिले. त्याचं कारण ह्याच्या पुढच्या काळात ह्याचा त्यांना खूप जास्त उपयोग होणार आहे. आणि
त्याचा जास्तीत जास्त उपयोग त्यांच्याकडनं व्हावा. कारण सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे ह्याचा जो अगोदरचा जीवनातला काळ आहे तो आपल्या भौतिक सुखांकरता होता, ऐहिक सुखांकरता होता, आणि ह्याच्या पुढचा जो काळ आहे तो मोक्ष प्राप्ती करता आहे, समाजाकरता आहे. म्हणून ह्याच्या पुढच्या काळामध्ये मोक्ष प्राप्ती करता, समाजाकरता आणि स्वतःच्या आत्मोद्धाराकरता उपयोगी पडणार असं रेशमी सोहळं आम्ही त्यांना या सत्कारामध्ये देतोय. मी त्यांच्या तिघी मुलींना सांगतो की त्यांनी त्यांचा आणि माझ्या सासूबाई यांचा सत्कार त्या ठिकाणी त्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.